हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तो कोणी कोणी उन्हाळ्या कामाला सुरुवात केली आहे करणार आहात त्यांच्यासाठी खास रेसिपी घेऊन आले आहे. ह्या चकल्याची रेसिपी तर मी तुमच्याकडे शेअर केलीच होती, पण आता वेफरची ही रेसिपी मी तुमच्याकडे शेअर करणार आहेत. फुलणारे, फुगणारे, पांढरे शुभ्र होणारे वेपर्स आज आपण पाहणार आहोत. त्याच्यासाठी काय करायचे व कशा प्रकारे आपल्याला वेपर्स वाळू घालायचे, म्हणजे चिप्स, बटाट्याचे चिप्स, ह्याची रेसिपी मी तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे. चला तर पाहूया मग काय करायचे. हे मी 10 किलो बटाटे पाण्यात भिजत घातले होते 1 तास. नंतर त्याची साल काढून अशा पद्धतीने वेपरच्या खिसणीने ते खिसून घ्यायचे. तुमच्याकडे तुम्हाला जाड, पातळ, मोठी, बारीक साईज कशा पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही वेपरचे खिसून घ्या. कारण की हे पहा, अशा प्रकारे स्लाइस पडल्या आहेत. इकडे हे 10 किलो बटाटे आहेत. इकडे काही चिप्स करून झाले आहेत. कारण की व्हिडिओ नंतर काढायची लक्षात आली, अगोदर सुरुवात केली, नंतर व्हिडिओ काढायला सुरुवात केली, त्याच्यामुळे स्टार्टिंगपासून व्हिडिओ घेऊ शकले नाही. पण काहीच प्रोसेस नाही, फक्त की बटाटे पाण्यात भिजत घालून ते अशा पद्धतीने साल काढून घ्यायची, म्हणजे साल व्यवस्थित निघते. एक दीड तास बटाटे पाण्यात भिजले की साल ही पटपट निघते, त्याला त्रास होत नाही. व नंतर आपण बटाट्याचा चिप्स पाडल्यानंतर अशा पद्धतीने एका घमेल्यात पाणी ॲड करून बटाटे टाकायचे. एका परातीत म्हणजे चिप्स पाडून घ्यायचे व दुसऱ्या घमेल्यात ॲड करायचे व त्यातनंही आपल्याला पाणी उपसून स्वच्छ पाण्यात नंतर चिप्स रात्रभर ठेवायचे आहेत. कारण की सकाळ सकाळी एवढे उरकत नाही चिप्स साल काढण्यापासून, की आपल्याला रात्रीचीच प्रोसेस करायची आहे चिप्स पाडण्याची. व सकाळी परत एकदा पाण्याने धुवून घ्यायची. मी इकडे चुलीवरती चिप्स शिजवणार होते, त्याच्यामुळे सकाळ सकाळ उजाडलंही नव्हतं. 6 वाजताच मी पाणी चुलीवरती तापायला ठेवून, आपल्याला पाण्याचा अंदाजही चिप्सच्यानुसार घ्यायचा. कारण की पाणी जास्त असल्यामुळे मीठही कमी जास्त लागू शकते. सूर्य नुकताच उगवायला सुरुवात झाली, म्हणजे सकाळ सकाळ एकदम सकाळीच चिप्स बनवण्यासाठी उकळण्यासाठी पाणी ठेवले होते चुलीवरती. पाण्याला अशा पद्धतीने उकळी येऊन द्यायची व त्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे. कारण की पाण्यातच मीठ जास्त जाते, म्हणून ह्याच्यामध्ये मिठाचे प्रमाण जास्त ठेवायचे. कारण की फक्त आपल्याला चिप्सला लागले एवढेच मीठ त्याला लागते, बाकीचे मीठ सर्व पाण्यातच धुवून जाते, म्हणून मिठाचे प्रमाण थोडे अधिकच ठेवायचे. नंतर अशा पद्धतीने चांगले चुलीला ढाणा जाळ लावून चिप्स पाण्यामध्ये घालून घेतले. उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला फक्त 5 मिनिटं चिप्स ठेवायचे आहेत. त्याच्यामुळे काय होते की चिप्स शिजले जात नाही व जास्त हे पण काळे पण पडत नाही. म्हणून आपल्याला जास्त वेळ गरम पाण्यामध्ये चिप्स ठेवायचे नाही. अगदी 5 मिनिटाच्या वेळेतच आपल्याला फक्त उकळत्या पाण्यामध्ये चिप्स खालीवर करून घ्यायचे व लगेच काढून ते वाळण्यासाठी घालायचे. वाळण्यासाठी तुम्ही प्लॅस्टिकच्या कागदाचाही वापर करू शकता, पण खूप प्रमाणात चिप्स असतात, स्लाईस खूप पडतात, म्हणून आपल्याला साडीचा मी इथे वापर केला आहे. पूर्ण आम्ही वट्यावरती साडी अंथरून घेतली, कारण की वटा अगोदर स्वच्छ करून घेतल्यानंतर त्याच्यावरती साडी टाकून 2 साड्यावरती हे चिप्स बसले. तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच ही रेसिपी म्हणा किंवा उन्हाळी कामाची सुरुवातही म्हणा, हे तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा. चुलीवरती खूप छान व सकाळ सकाळ असल्यामुळे प्रसन्न वातावरणामध्ये आमची चिप्स तयार झाली. अशा पद्धतीने सर्व चिप्स खालीवर करून घ्यायचे व नंतर जास्त वेळही ठेवायचा नाही. 10-5 मिनिटाच्या वेळात आपल्याला चिप्स बाजूला काढून ते वाळत घालायचे आहेत. जास्त वेळ ठेवले की ते काळे पडतात व पिठाळ लागतात, म्हणून चिप्स फक्त 5 मिनिटच उकळत्या पाण्यामध्ये ठेवून ते बाजूला काढून वाळायला घालायचे. हे पहा किती छानपैकी स्लाईस पडले होते, तुम्ही स्वतः पाहू शकता. व हे बाकीचे 2 स्टेपमध्ये मी चिप्स वाळवण्यासाठी घातले, कारण की खूप मोठे पातेले नव्हते, मापातच पातेले होते, त्याच्यामुळे 2 वेळेस मी चिप्स उकळण्यासाठी घातले. अशा पद्धतीने साडी अंथरून त्याच्यावरती चिप्स उपसून एक चिप्स स्लाईस सेपरेट करून घ्यायची. म्हणजे काय होते की चिप्स एकमेकाला चिटकत नाही व तळताने वेगवेगळे सेपरेट होतात. म्हणून अशा पद्धतीने एक चिप्स आपल्याला वाळू घालायचा आहे. सर्व एकावरती एक रचायचे नाही. अशा पद्धतीने पहिल्या स्टेपमधले चिप्स मी सर्व उपसून घेतले व वाळत घालण्यासाठी
चालू केले. इकडे माझ्या नणंदबाई व सासूबाई होत्या, त्यांनी मला चिप्स वाळू घालण्यासाठी मदत केली. कारण की चिप्स वाळू घालण्याची खूप मेहनत असते, म्हणून बाकीच्या कामाचे ह्याला खूप वेळ लागतो व बाकीच्या कामांना जास्त वेळ लागत नाही, म्हणून मी त्या दोघींची मदत घेतली. त्याच्यामुळे माझे चिप्स बरोबर 1 तासातच वाळू घालून झाले. व अशा पद्धतीने आपल्याला सर्व चिप्स सेपरेट सेपरेट करायचे आहेत. एकावरती एक टाकले की ते सर्व एकाला एक चिकटतात, म्हणून अशा पद्धतीनेच आपल्याला वाळवायचे आहेत. तुम्ही पाहू शकता की पाण्यात राहिल्यानंतर किती वेळ कलर बदलायला लागला बटाट्यांचा, म्हणून आपल्याला बटाटा चिप्स करताना जास्त वेळ उकळत्या पाण्यात ठेवायचे नाही, म्हणून लगेचच 5 मिनिटातच आपल्याला ह्याची प्रोसेस चालू करायची आहे वाळू घालण्याची. हे सर्व लाईव्ह आहे, स्किप केलं नाही की काही नाही, फक्त आवाज स्किप केला आहे. बाकीचे सर्व मी लाईव्हमध्ये दाखवत आहे की कशा पद्धतीने मी चिप्स बनवले व एकदम छानपैकी कुरकुरीत खुसखुशीत पांढरे शुभ्र चिप्स आमचे तयार झाले. अशा पद्धतीने सर्व एक एक चिप्स आपल्याला वाळू घालायचा आहे. आपल्याला एक करायचे आहे, जे पहिल्या पाण्यात आपण चिप्स उकळले आहेत तेच पाणी घ्यायचे नाही, ते वर टाकून द्यायचे व दुसरे फ्रेश पाण्यामध्ये आपल्याला परतचे राहिलेले चिप्स उकळायला घालायचे आहेत. कारण की त्या पाण्यामुळे काळपटपणा येऊ शकतो किंवा बिघडू शकतात, म्हणून आपल्याला दुसरे फ्रेश पाणी घेऊन त्याच्यात मीठ घालून अशा पद्धतीने चिप्स परत पाण्यामध्ये राहिलेले मी ॲड केले व तेही 5 मिनटं उकळून घेतले. त्याच्यावर दुसरं चाललंय व नंतर तेही वाळत घातले. अशा पद्धतीने आमचे खूप सारे भरपूर असे चिप्स तयार झाले. कारण की घरचे खाल्ले की ती हेल्दी असते, म्हणून ते घरचे सर्व उत्कृष्ट राहतात. म्हणून तुम्ही या पद्धतीने रेसिपी ट्राय करा. माझा व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. कसा वाटला माझा हा बटाट्यांच्या चिप्सचा व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझ्यात बोलण्यात काही चूक होत असेल तेही सांगा. कारण की नवीन यूट्यूबर असले की थोडेसे धाकधूक असते, म्हणून खूप मेहनत करावी लागते. तुम्ही नक्कीच लाईक करताल, शेअर करताल, सबस्क्राईबही करताल. पूर्ण माझा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल की कशा पद्धतीने मी हे सर्व चिप्स बनवले. इकडे थोडेसे जास्त झालते, म्हणून हे पॉटवरती घालून तेही वाळत घातले. अशा पद्धतीने सर्व चिप्स बनवून घेतले. दुपारच्या उन्हामध्येच निम्मे अर्धे चिप्स वाळून निघले होते. वाट्यावरती थोडीशी आमच्या सावली येते, त्याच्यामुळे चिप्स व्यवस्थित वाळले नाही. पण दुपारचे चतुर्थीच्या दिवशी बनवले होते, म्हणून उपवासाचे खाण्यासाठी मी हे चिप्स तळण्यासाठी घेतले. एकदम फुलले चिप्स, कारण की वाळले नव्हते तरीही ते एकदम छानपैकी झालते. परतच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मी परत तळून दाखवेन की कशा पद्धतीने चिप्स तळल्यानंतर झालते. हे 3-4 तासातच एवढ्या पद्धतीने चिप्स वाळले होते. हे चकलीची रेसिपी मी तुमच्याकडे शेअर केली आहे. तीही एकदम छानपैकी चकलीची रेसिपी झालती. चकल्या एकदम खुसखुशीत कुरकुरीत झालत्या. अशा पद्धतीने मी सर्व चिप्स तळून घेतले. कारण की चिप्स उन्हाळी काम मुलांना खूप आवडते. सर्वच पदार्थ माझ्या मुलांना, मला, मिस्टरांना, सासूबाईंना सर्वांनाच खूप आवडतात, म्हणून मी हे सर्व जास्त प्रमाणात करणार आहे. वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी नक्कीच अर्चना संदीप व्लॉग्समध्ये तुम्ही जाऊन नक्कीच सबस्क्राईब करताल ही माझी अपेक्षा आहे. कसा वाटला व्हिडिओ? भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.